आणि बाळासाहेबांच्या आदेशाने ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे। त्याच्यामुळे मी दोघं नेत्याचा आभार व्यक्त करतो। आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा। मैच पहले इसी तरह सईद खान ने दलित समाज, मुस्लिम समाज और दीगर सभी समाजों से आह्वान किया, कहा कि मुझको 20 तारीख को वोट देकर कामयाब बनाए। और विकास कामों के बारे में भी सईद खान ने कहा कि मैं बाळासाहेबांनी जेव्हा आदेश काढला वो आपको पता है। सईद भाईला पाठिंबा दिला जातो। मागासवर्गीय समाज असो, ओबीसी समाज असो, इतर जे बाळासाहेबाला मानणारा मोठा वर्ग आहे ते मताचा आशीर्वाद मलाच देणार आहे। कारण की बाळासाहेबांचे आदेश मानणारा एक मोठा वर्ग आहे, खूप मोठा मतदान आहे। 100% आम्हाला आशीर्वाद। आता हे पत्र तर इतका व्हायरल झालेलं आहे, मतदार पर्यंत आमचा मेसेज गेलेला आहे ऑलरेडी। कारण सोशल मीडियाचा जमाना आहे। तुम्ही आता इथं YouTube वर काय दाखविलं की लगेच 1 लाख लोक बघायले। त्यामुळे मतदारसंघापर्यंत तळागाळापर्यंत आमचा मेसेज गेलेला आहे आणि 100% बाळासाहेबांना पाठिंबा दिल्यामुळे आम्हाला मोठा आशीर्वाद बाळासाहेबांचा भेटणार आहे आणि 100% 23 तारखेला आमचाच गुलाल राहणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे कोणी पदाधिकारी आता पत्रकार परिषदेमध्ये नाही। वंचित बहुजन आघाडीचे पत्रकार परिषद मध्ये आता मी दौऱ्यावर होतो। उद्या सकाळी सगळे पदाधिकारी माझ्यासोबत येणार आहे आणि आम्ही समन्वय काढून पुढचं काम करणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण पदाधिकारी आमच्या सोबत येणार आहे। बाळासाहेबांचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी सर्व असते। जेव्हा बाळासाहेबांना पत्र काढलं तर पदाधिकारीचा विरोध करायचा काय आदेश? बाळासाहेबांचा आदेश अंतिम आदेश असते। त्यामुळे बाळासाहेबांचं पत्र निघाल्यावर कोणता पदाधिकारी विरोध करायचं काही कारणच नाही। मी परभणी ग्रामीण आणि सोनपेठामध्ये दौरे करत होतो। मला 5 वाजता किती 4-5 वाजता पत्र भेटला। त्याच्यामुळे नियोजन लवकर झालं आणि बाळासाहेब काही दौऱ्यावर होते, त्यामुळे बाळासाहेबांचा आदेश त्यांना आलेला आहे। उद्या आम्ही समन्वयकची आमची एक मीटिंग होईल, आम्ही जोरात कामाला लागू। या पाठिंबा संदर्भात प्रकाश आंबेडकरांचे एखादा व्हिडिओ वगैरे आले पत्र दिला ना साहेबांना, अधिकृत पत्र दिला। व्हिडिओ तरी अधिकृत नसते, पत्राची कॉपी देतो तुम्हाला आणि लवकरच मला वाटते पत्र त्यांचा व्हिडिओ पण येईल। हे तुम्ही जे प्रश्न केलता भाऊसाहेब, हे अल्पसंख्याक समाजासाठी मी काम केलेला। 5,000 कोटी रुपये मी अल्पसंख्याक समाजासाठी मंजूर केले आणि हे मतदारसंघामध्ये 900 कोटी रुपये 951 कोटी रुपयाचा कार्य अहवाल हे वरपुडकर साहेबांनी छापायला पाहिजे, ते बाबाजांनी छापायला पाहिजे। त्यांचे कार्य अहवाल काय? कारखाने बंद पाडणं, सूतगिरी बंद पाडणं, बँक बंद पाडणं, बाबाजांनीचे पुरे बाबाजांनी केले, कोण केले तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे। नवीन काय गोष्टी